5-6 रुपयांनी काय फरक पडतो हे BSTला विचारा. कारण बेस्ट बसेसच्या तिकिटाचे दर वाढले आहेत आणि वाढले किती तर दुप्पट झाले आहेत. परिणाम असा की टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार ही तिकीट वाढ झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येमध्ये 10% घट झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण असतील ही 10% लोक ज्यांना या दरवाढीचा फटका बसलाय? म्हणायला सोपं आहे की 5-6 रुपयांनी काय फरक पडतो, पण मुंबईसारख्या शहरामध्ये 1-1 रुपया गोळा करून जमा करून जगणारी सर्वसामान्य गरीब माणसं आहेत ज्यांना या दरवाढीने फरक पडतोय. त्यांच्यासाठी बस हेच प्रवासाचं एकमेव साधन आहे. आता नॉन AC बसचं तिकीट 10 रुपये तर AC बसचं तिकीट 12 रुपये इतकं झालंय. ते आधी अनुक्रमे 5 आणि 6 रुपये इतकं होतं. तेव्हा प्रवासी संघटनांनी याचा विरोध केला होता. पण फक्त 5-6 रुपयेच वाढले, त्यात इतकं काय असाही सूर होता. पण त्याने गरिबांचा या प्रवासावरचा खर्च दुप्पट झालाय. प्रवाशांची संख्या कमी झाली. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत म्हणून हा नंबर खाली झालाय असं बेस्टचे काही ऑफिशियल्स म्हणतात. पण या दरवाढीचा फटका जसा प्रवाशांना बसतोय तसा बेस्टला सुद्धा पडणार आहे असं चित्र आहे. जर बसचं तिकीट 10 रुपये असेल तर त्यात अजून 5 रुपये टाकून शेअर रिक्षा किंवा टॅक्सी घेण्याची सुद्धा मध्यमवर्गीयांची तयारी आहे. मुंबईत वेळेचंही तसंच महत्त्व आहे. तिकिटाचे पैसे वाढले पण बस त्यामुळे वेळेवर धावणार का असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला. खरं तर मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सरकारी निधी आणि पाठबळाची गरज आहे. ते तर बाजूलाच राहिलं, बसेसच्या मेंटेनन्सकडे लक्ष नाहीये आणि कर्मचाऱ्यांना पुरेसं प्रशिक्षण नाहीये. 2024 मध्ये कुर्ल्यात घडलेली घटना याला साक्ष आहेच. बेस्ट हे मुंबईचा कणा असलेल्या कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. हे भाडं दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी या माणसांचा विचार झाला का? एकीकडे या BST बसेस आपल्याला कधीच रिकाम्या दिसत नाहीत, पण दुसरीकडे बेस्ट म्हणते की आपण आर्थिक तोट्यात चाललोय. मग नेमकं चुकतंय कुठे? आपली चूक न सुधारता लोकांना ही दरवाढीची शिक्षा देऊन बेस्ट काय साधतंय?